पुण्यात आणखी एका वैष्णवीचा बळी, सासरच्या छळाला कंटाळून 8 महिन्यातच जीवन संपविले, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे. सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोणीकंद परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे व दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मिळालेल्या वैष्णवी यशवंत लाटे, वय 23 असे मृत विवाहितेचे नाव आहे. ती मूळची गंगाबाई आर्केड, जाफरनगर, प्लॉट क्रमांक 48, मुंजेरी, राजुरा वडगाव, तालुका बीड येथील रहिवासी होती. तिचा विवाह अवघ्या 8 महिन्यांपूर्वी यशवंत शिवनाथ लाटे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर ती पतीसोबत लोणीकंद येथील गोकुळ पार्क, फेज 2, बकोरी रोड येथे राहत होती. तक्रारीनुसार वैष्णवीला तिचा पती यशवंत शिवनाथ लाटे, वय 28, सासू सखुबाई शिवनाथ लाटे, वय 50, सासरे शिवनाथ महादेव लाटे, वय 55 व दीर सूरज शिवनाथ लाटे हे वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करत होते. तसेच पैशांची मागणी करून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना 14 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11:47 वाजण्याच्या सुमारास गोकुळ पार्क, फेज 2, बकोरी रोड, लोणीकंद येथे उघडकीस आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 80, 2, 352, 354, 235 तसेच हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे हे करीत आहेत. वैष्णवीच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवी लाटे हिने आपल्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पावलं उचलल्याने पुन्हा एकदा हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुण्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे. हुंडाबळी प्रकरणाची पुनरुक्ती मानली जात असून पुण्यात सासरच्या छळामुळे विवाहित महिलांच्या आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. पुणे येथून सौ. शुभांगी सरोदे पुरी गोसावी यांची रिपोर्ट.